मुख्यमंत्री लेख लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे। या मात्र याबद्दल अनेक संभ्रम जे आहे ते निर्माण झालेले आहे। अनेक ठिकाणी गर्दी होती आहे। काही फॉर्म कुठले पाहिजे, कुठले कागदपत्र भरायचे आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरले जाणार, या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हाधिकारी नागपूरचे जिल्हाधिकारी आहे। सर, कशा पद्धतीने जे आहे लोकांमध्ये संभ्रम आहे, काय माहिती आहे? नाही, आता जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे लॉन्च झालेली आहे त्याचं रजिस्ट्रेशन 1 तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि हे पुढच्या महिन्याभर आपण रजिस्ट्रेशन करणार आहे। काल पहिला दिवस असल्यामुळे लोकांची गर्दी सेतू केंद्रांवर, ग्रामपंचायतीमध्ये, अंगणवाडी केंद्रामध्ये वाढलेली होती। पण सगळ्यांना मी हे सांगू इच्छितो की लोकांमध्ये असं संभ्रम आहे की 15 तारखेपर्यंत जर रजिस्ट्रेशन नाही केलं तर आपण योजनेतून बाद होऊ, असं मी अजून एक वेळ सांगू शकतो। असं बिलकुल नाही आहे। जोपर्यंत शेवटची महिला जी एलिजिबल आहे त्याला या स्कीममध्ये आपण एनरोल करणार नाही तोपर्यंत ही योजना योजना थांबणार नाही। त्यामुळे 1 ते 15ची डेडलाईन यासाठी आहे की 15 तारखेपर्यंत जो लॉट रजिस्ट्रेशन करेल त्यांना आपण समोरची प्रक्रिया त्याच्यामध्ये करू। दुसरा संभ्रम हे लोकांची संभ्रम म्हणण्यापेक्षा कंप्लेंट्स ह्या होत्या की सर कुठे अर्ज करायचा, याच्यामध्ये कन्फ्युजन होतं। तर याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की गावामध्ये जर ग्रामीण भागामध्ये तुमचं असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करू शकता, स्वतःच्या मोबाईलवर ॲपवर अर्ज करू शकता। तिसरं तुम्ही अंगणवाडी केंद्रावर हे करू शकता, त्याच्यामध्ये आम्ही ग्रामसेविकांना नोडल केलेलं आहे। त्यानंतर तुम्ही स्वतःच्या मोबाईलनी सुद्धा ते करू शकता आणि जे सेतू केंद्र आहे, आपले सेवा केंद्र आहे, तिथे जाऊन सुद्धा त्या ऑपरेटरमार्फत सुद्धा हे आपण याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो। तिसरं एक कन्फ्युजन होतं की काल जेव्हा मी नागपूर ग्रामीणमध्ये काही गावांमध्ये स्वतः मी 4-5 अंगणवाड्यांना भेट दिली, सेतू केंद्रांना भेट दिली की डॉक्युमेंट्स सगळ्यांचं हे होतं की डोमिसाईल सर्टिफिकेट द्यायला लवकर कसं देता येईल। परंतु काल स्टेट गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतला आहे की डोमिसाईलसोबत जन्म प्रमाणपत्र, त्यांची शाळा सोडण्याचा दाखला, त्यानंतर 15 वर्ष जुनं राशन कार्ड, त्याच्यानंतर मतदार त्यांचं 15 वर्षाच्या जे मतदार कार्ड ते सुद्धा त्याच्यामध्ये चालेल। त्यामुळे कसल्याही प्रकारचं पॅनिक करण्याची गरज नाही आहे। आणि शेवटी काल काही टी व्ही चॅनलवर बघितलं की एजंट लोक उतरलेले आहे, महिलांची लूट करत आहेत, 400 रुपये 500 रुपये घेत आहे। असं आम्ही जेव्हा फील्डमध्ये लोकांना पाठवलं, नागपूर जिल्ह्यामध्ये तशी घटना आली नाही। जर आली आणि जर ते प्रूव्ह झालं त्यांच्यावर आम्ही फौजदारी स्वरूपाचे गुन्हेसुद्धा दाखल करायला आमची तयारी आहे। सर, नक्कीच सेतू केंद्रावर साधारणतः किती रुपये घेतले पाहिजे, म्हणजे तो त्यांची रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आहे की काही शासनाचे दरपत्रक आहे, जास्त पैसे घेऊन लूट होऊ नये यासाठी काही? नाही, त्याच्यामध्ये राईट टू सर्व्हिसमध्ये प्रत्येक योजनेला किती रुपये लागेल आणि किती दिवसामध्ये ते द्यायचं आहे ते ऑलरेडी ठरवून त्या केंद्राच्या बाहेर लागलेलं आहे। तर माझी ही विनंती आहे की नागरिकांनी पण लवकर करण्याच्या नादामध्ये एजंटला बळी पडू नये आणि जर असं कोणी एजंट हॅरासमेंट करत असेल किंवा कोणी अधिकारी कर्मचारी हॅरासमेंट करत त्याची कंप्लेंट, आमचा जो कंप्लेंट नंबर त्याच्यावर टाका, आम्हाला व्हॉट्सअप करा, आम्ही त्याच्यावर स्विफ्ट कारवाई आम्ही करू। सर, ऑनलाईन फॉर्म अजूनही भरता येत नाही, म्हणजे सर्व्हिस जर सेवा केंद्रावर गेलो तर ती साईट सुरू झाली नाही। आपल्या स्वतःला जर फॉर्म भरायचा असले त्यासाठी ॲप आहे ते अजून सुरू झालेलं नाही। आणि ऑफलाईन फॉर्म नेमका भरायचा आहे म्हणजे लिहून द्यायचा आहे, कोणाकडे पूर्त करायचं आहे, आणि ते सरकार भरणार आहे, शासन भरणार आहे? नाही, काल ॲपमध्ये थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे ते ॲपही चालू आहे। परंतु आम्ही लोकांना, महिलांना ऑप्शन दिलेलं आहे की आम्ही स्वतः फॉर्म्स खाली डिस्ट्रीब्यूट केलेले आहे। त्या फॉर्ममध्ये डिटेल आहे, त्यांचं नाव काय आहे, कोणते डॉक्युमेंट्स लावायचे आहेत, सगळं दिलेलं आहे। त्यांनी तो फॉर्म भरावा आणि डॉक्युमेंट्स त्याच्यावर लावून त्या मी जे सांगितलं अंगणवाडी, ग्रामपंचायत, सेतू केंद्र त्यांनी द्यावं। त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ऑपरेटर लावून ते त्यांची डाटा फीड आम्ही एंट्री करून घेऊ। म्हणजे सर, यासाठी वेगळे डाटा एंट्री ऑपरेटर नेमले जाईल, सरकारची यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा लावली जाईल, ते सगळे फॉर्म भरतील, म्हणजे फक्त स्वीकारण्याची पद्धती जी आहे ते हे माध्यम ठेवलेलं आहे? नाही, ऑलरेडी ग्रामपंचायतीला ऑपरेटर्स आहे, ग्रामपंचायती कर्मचारी आहेत, ते आम्ही करू। परंतु आज जर फुल स्केलवर जर ॲप सुरू झालं तर मग फिजिकल फॉर्मची गरज पडणार नाही। हे फक्त स्टॉपगेप अरेंजमेंट आहे, जेणेकरून कोणती जर महिला आमच्या ऑफिसमध्ये आली तिला वापस जायला नको, म्हणजे ॲप न चालल्यामुळे ते वापस जायला नको, ह्याच्या दृष्टिकोनातून आम्ही फिजिकल फॉर्म आम्ही भरून घेत आहोत। दुपारपासून आणि आजपासून ते फुल फ्लेज तो ॲप सुरू झाल्यावर मग ही अडचण येणार नाही। शहरातील लोकांनाही काही अडचणी जात आहे, नेमकं कुठे जाऊन भरावा? आपले सेवा केंद्र काही ठिकाणी हो म्हणताय, काही ठिकाणी सर्व्हर नसल्यामुळे ते नाही म्हणत? नाही, ज्याच्यामध्ये आम्ही काल डिटेल मीटिंग घेतली, माझी NMC कमिशनर अभिजित चौधरी सरांशी पण बोलणं झालं। आम्ही याच्यामध्ये 2 स्ट्रॅटेजी अशा केल्या आहे की ग्रामीण भागात मी ऑलरेडी सांगितलं, शहरी भागामध्ये एक तर कॉर्पोरेशन येतं आणि काउन्सिल्स येतात। तर काउन्सिलमध्ये मी CEOना सांगितलं की त्यांच्या ऑफिसमध्ये पण स्वीकारा, त्यांचे जे झोन ऑफिस असते त्याच्यामध्ये पण स्वीकारा, आणि शहरातल्या ज्या अंगणवाड्या आहेत त्याच्यामध्ये पण आपण ते स्वीकारणार आहे। आणि सिमिलरली कॉर्पोरेशनमध्ये ते हा झोन आहे त्या झोनमध्ये पण ते फॅसिलिटेशन सेंटर उघडणार आहे, तिथे फॉर्म स्वीकारण्यात जाईल। सर, ग्रामीण भागामध्ये मोठा वर्ग जो असतो तो त्यांना फारसं ज्ञान नसते, त्यांच्याकडून लूट होण्याची शक्यता आहे? नाही, मी ऑलरेडी सांगितलं सर, अशी कुठे लूट होत असेल आणि आमच्या लक्षात आली त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आम्ही दाखल करू। नक्कीच हे होते जिल्हाधिकारी विपिन ईटनकर सर, त्यांनी सांगितलं कुठलाही संभ्रम ठेवू नका, जे आहे मर्यादा होती ती सुद्धा वाढवण्यात आली आहे। ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने भरता येईल। तर लगतच्या केंद्रांवर जाऊन तो फॉर्म सबमिट करावा, तिथे डाटा एंट्री ऑपरेटर लावला जाईल आणि त्यानंतर हे सगळे जे फॉर्म्स आहेत ते ऑनलाईन पद्धतीने भरल्या जाईल, अशा पद्धतीची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर।